बंदूक घेऊन वाण्या त्या बायला खरंच उचलून आणलं. नदीने असं बघत आलो, त्या कडवळाच बघायला नाही, त्याला ताटा हल्लेलं दिसलं. गिरजच त्या पोरी हाताला धरलं, तिथे बाबा तसंच सोडली. मग त्यानं ते मारतच होतं, आवाज निघत होता. आम्ही नदीला उतरतो त्या भावाला, पण ती कोई करत नव्हतं. गाणे म्हणायचे, बैल आपली ओळखीची असायचे, सगळे पै पाहुणे आमचे दोघांची जोडच असायचे. तमाशा बघायला जावं, पुढारी होतं ते गावातलं. काय नाही, ते दौलत दादा पहिले करतो. बैला सांगायचं पट सोडलं, वडला जागा होईल. सगळी गाडीच बसवली आणि गुजगावला नेऊन एकट्यानं सोडली. आणि मग ही वडिलाला कळलं, डोळ्याला पाणी येतंय, लागा तमाशा बघू नको, सबू देवा त्यात बरं नाही. तवा बरं तमाशा बघडला नाही लागला. बोकाड बकरी कापली तर ती कट ना बोलवता जाऊन जेवायची. अशी महारापुरतं मराठी, पण ताट जिंकून घ्यायची नाही तरी नवना. स्वयंपाक बाया करायचं भाऊ भावकीने, पै पाहुण्याने. तेव्हा काय आचार्याने तसलं नाव नव्हतं. भावकीतल्या गड्याने खीर करायची, भात करायचा, आणि बायाने तेवढी कणिक पाक हीच झाली. बरं पोळ्या केल्याच पाहिजे तेवढ्या. वडिलांना शेती 2 एकर शेती. मला कळायला लागल्यावरती हे अशा शेती करायच्या, खांडानं बटाईनं कानाच्या कोणाच्या 2 बैला अखंड आवत हाणायचा. तेव्हा काय बागायच्या जमिनी नव्हत्या, पण ते अखंड आवत हाणायचं. आणि शनिवार असला तरी बघा पाणी देऊ, बैल बांधून पुन्हा पाणी मारतीला घालायचं आणि मग प्यायचा. काप चप्पल बिप्पल पायात नव्हते त्याच्या. दर सोमवारी काट काढायचं, असं कुडतावर काट निघायचे. एक लोणारे म्हातारी काढायची. कशातनं काट काढायचं? ते दाबणानं सोयीनं काढायचे पायात मोडलेलं. पायातलं? चप्पल नसायची का? चप्पल ओट घातलीच नाही त्यानं. कुठे बी जाऊ द्या, काय बी करू द्या. पाठव तर भल्या पाठ बैल हिंडवायचं. का बरं चप्पल काय घालत नव्हते? आता ती काय त्यांचं पूर्वीचं वरचं काय माहित आहे. पहिला काळ कशाचं नसतं, करायचं आणि खायचं. सगळ्यांनी मिळून मिसळून खायचं. खोडी केल्या तर त्याला शेषण द्यायचं, हे असलं. पहिले ऐकत होती माणसं. जुन्या काळातली माणसं काय द्याव धरण करायचं, कुठं बकरी करायची, देवाला कोंबडी कापायची, हे असलं मराठ्याचं असायचं. आणि इतरांनी आपलं इडं वाणी, आणि जर त्याची आपली शिवत झाली तर त्यानं आंघोळ करून घरात जायची, अशी वाणी वागत होती. कुठल्या देवाला कोंबडं कापायचं? कुठं मसुबा, कुठं ते आसरा मावल्या, कुठं त्या बायाचं ध्यान, त्या माया तर कुठं देणार नाही. मी कापूस दिलं नाही. का बरं? माझ्या मनाचं काम ते. होय. असं विचारलं, हे केलं तर तुम्हासारख्याने हे माणूस का देऊ मागत नाही म्हणा. बर. ती आम्हाला ती पीरसाहेब आहे, त्याची कंदुरी ही घालायची. तर त्या टायमाला इथं कंदुरी नाही, पोरींच्या लग्न झाली, पोराय झाले, बकरं कापायचं नाही. ती सटवाय आली मी देवाला. तिथं सटवाय येतात परिषद होती आमच्या इथली. बर. बोकडं ही कापली, इथं कापू दिली नाही ती. आणि मी कापली पण नाही ती. बर. कापणाऱ्याला पण तुम्ही कापू द्या नाही का? कापू द्याय नाही, कापायचं नाही एवढं म्हणायचं. कापू द्याय काय आपण काय एवढं बाजीराव आहे काय? सांगताना सांगायला काय यात काय नाही. म्हणजे एखाद्याचा जीव घेऊन आपला जीव हे करायचा काय? मग ती म्हणायचे त्याला कळतंय, सांगायचं तसं नाही. होय. गाडगे बाबा माहिती आहेत का तुम्हाला? गाडगे बाबा माहित आहे. काय सांगितलं गाडगे बाबाने? तर काय ध्यानात राहायचं. गाडगे महाराज वारीत पंढरपूरला यायचं गाडीत असं बसून, पाया पाडाय आलं असं. या आड्याला ती काळा मारच्या का नाही, पट्टगण सगळं होतं. तर त्या पाया पाडायचं जायची गाडगे. ती गाडीच वर चढून वर बसायचं, माणसाकडे बघायचं. काय सांगायचं गाडगे बाबा? काय आता ध्यानात राहायचं. हो असं काय तर चांगलंच सांगणार की ते. गाडगे बाबा तुमच्यासारखं सांगायचं, बकरी बिकरी कापू नका म्हणायचं. खर्च ही एकतर त्यानं ती बोललेलं काय ध्यानात राहिलेलं नाही. गाडगे बाबाची भजनं माहिती होती का तुम्हाला? गाडगे बाबाची भजनं काय ती भजनं आता काय त्याचं त्या अभंगच केलेलं आहे ते. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणायचे गाडगे बाबा, माहितीये का? तेवढंच कीर्तनातनं सांगायचे ते लोकांना, अंधश्रद्धा पाळू नका, बोकडं कापू नका, ते सांगायचं होते जी. मग ते अभंग ते आता भजनात देखून आम्ही ते म्हणतो, पण ते आता स्वयंपाक विसरलंय. होय. पंढरपूरची वारी करता का नेहमी तुम्ही? नेहमी नेहमी. कधीपासून करता?
आता काय पहिल्यापासून माळ घातल्यापर्यंत आज्यात चुकू दिलं नाही. पण आता ह्या वरील 6 महिन्यात ती डॉक्टर बी काय सांगते ती जाऊ नका फिरू नका वय झालंय जास्त. काय पंढरपूरचा पांडुरंग काय आवडतो तुम्हाला? हा पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल काय आवडतो म्हणलं तुम्हाला? आता काय आवडतो म्हणजे आता ते एक प्रेमच आहे का सगळ्याच आहे का माझा एकट्याच आहे. हा होय. हा किती जण बाकीचे पण देव आहेत की बाकीचे आवडत का नाही मग विठ्ठल काय आवडतो? हा बाकीचे बी देव आहेत पण त्याच्या मान्याने त्याला पांडुरंग माऊली जे आहे ते त्यांचं काय सांगेल तेवढं थोडायचं बाकीचं काय बोलायचं नसतं जेवढं आपल्या अंतःकरणात ठेवूनच बोलायचं. होय. हा आणि ते तेवढं प्राप्त झाले तुम्हाला म्हणून तरी माझं असं चाललंय. शेती काय शेतीला पाळ्या घालायच्या टायमाला पेरायचं टायमाला शेती करायची तेव्हा काय बागायत नसायचं नाहीतर भाड्यानं जायचं. बैल होती का तुमच्याकडे? बैल 2 चांगली होती. काय नाव होती बैलांची? हा बैलांची नाव काय होती? बैलांची नाव संपत्या आणि बारशा होती. आणि ती बैल कशी होती 5 पोती टाकून लोकांच्या चवऱ्यानं गाडी काढायची. इथनं आता तुम्ही आला त्या बांधाऱ्यावरनं माझी डोनग्याच बैल काढायची. हा आणि सांगोलं पंढरपूर कोणाचाही माल न्याय झाला तर एवढी रड्डी 200-200 पोत माल व्हायचा रड्डीने 4-4 बैल असायची. माझी गाडी भाड्यात टाकायची. त्याची बैल पाण्यात जात नव्हती पळून जात होती बैल. होय. हा मागली पोती पाक भिजायची. नांगरणी वगैरे पेरण्या वगैरे पण तुम्ही करायला जायचं का? करायचं. कुठं कुठं जायचं तुम्ही? कुठं इथं आपलं हाय ते शिवारात करायचं नाही देवळ्याला भाडं असायचं मेथोडला भाडं असायचं मग भाड्यानं सांगायचे केव्हा देतील तेव्हा देतील पैसे आणि तेव्हा किती 4 रुपये 4.5 रुपये 3.5 रुपये असं बैलाला भाडं. बर. हा आणि दुपारनं आला तर पुन्हा नेमध्ये यायचं. मग तर ते आमची शेती व्यवस्थित जसे घरची करतोय तसं करायचं. हा मग काय भाड्यात जाते ती मग फेस काटून यायचं तसलं मला जमलं नाही. ते उभारा ते थोडकं गावी ना दिवसावर आपण जातोय. मग ते असे मग ती इमानदारीनं कमीत कमी आमच्या गावातली बैल पेरणी झाल्यावर माझ्या संग 5-7 तर जोड्या असायच्या ह्याला. हा रेडन 2 बैल नांगराला होते तर ह्याला नांगराला लावून दिलं तर भगवान खांड करायला चालते का नाही तुम्ही तुमची त्याच्या चावऱ्या नांगूर चालतात ही एकटाच नांगूर हाणतो. चावऱ्या नांगूर म्हणजे 4 बैलाचा नांगूर. बर. हे एकटाच हाणतो नांगूर. हा अशी बैल ते रेड बी होतं ह्याला अडवा लागले ह्यानं बैलाने बगले नांगूर काढला त्या पुढं काढला. रेड पण अवताला असायचं का? हा रेड पण असायचं का? अरे रेड विकायचं कसं हो ते राखायचं पाळायचं मग पुन्हा चालू झाल्यावर पुन्हा का आपोआप विकत घेऊन जाते. अवताला झोपायचं का रेड्याला? हा अवताला. होय. हा कुठे बी जायचं आता ह्याच्या सासरवाडला पेनूर गाडी बैल पळायला लागली का रेड मोहर ह्याच्या सवच लावलेली. हा गुंजेगावच्याकडे तकडे एक ती काशीगावच्या देशमुख आहे 30 एकर जमीन होती आमच्या वडिलांनाच केली ते कवा केली ती कोणाला ती माझ्याकडे असायची. तर पळतच जायची सवच लागलेली होती. हा बैलाने त्यातनं आला का हे गाडीत बसल्याला हेतोर बैल सुटून ते उचक्या खायचं रेड मोहर पळायचं गाडीच्या मागं राहिला का दगाड 2-4 घेतलं रेड्याला हाणला मोहर पळत जाय. बर. हा काय काय पेरायचे हो जुन्या काळी लोक? जुन्या काळात म्हणजे बाजरी इकडे धान्य जे आहे गहू खपली आणि एवढंच ज्वारी दिवाळी या टायमाला करायला आणि ज्वारी आणि मिरगा टायमाला ही जी कडधान्य जे आहे ते मटकी हुलग पुन्हा बाजरी हे सगळं करायचं मुगाचं हे मिरगाला करायचं त्यात काय असेल ते करून ठेवायचं राहणार. आणि मग पाणी सोय काय असायची? पाणी काय नाही पावसावर असायचं. होय. हो चौकट तसं पावसावर असायचं. बागायत किती थोडी लोक करायची ही बागायत झाल्यावर जे पुन्हा मी बागायतावर जे ध्यान धरलं हे 22 एकरात असा वड्याने बाबळा शेंगा 50-60 लिंब त्या मालकाचा असं मोठं आणि ती मेंढरे हिंडायला खाता असायचा दाबून आणि ते पडायचा मग काय तर करत. मेंढर कुठली? मेंढरे हिंडायला ते वरली यायची
काही नाझर अकोलं ही अशी का नाही, सगळी आलेगाव तकडीची जेवढी गाव आहे ती आधी सबसुटके यायची, म्हणजे शेंगा मिळायच्या खायला. बर. हा, त्यांनी काही कमी का मेंढरं जगवण्यासाठी यायची इथं. तर ती मेंढरं अजूनही येते, ती वर्षाला 2 वर्षाला पाऊस लागला हे बघा इथे असं हे शेडमध्ये येते ओळखी. घ्यायचं नाही काय नाही, सगळं खातून जायचं. मग काय नाद काय करेल थोडा. पुन्हा मग तुमच्यात किती जनावर होती, काय काय जनावर तुमच्यात? बैल 4 सुगीत करायची कामा टायमाला. गया 7-8 10 होत्याच की गया. ते खोंड गया ऐकल्या नाही त्या मी कधी आतापर्यंत, आणि लेखाने बी ऐकल्या नाही त्या. कसल्या गया होत्या? पांढऱ्या खिलार गया. होय. हा, खिलार गयाची अशी जोड असायची की ती बोलायचंच काम नाही. हा, वडिलांनी पाळलेल्या होत्या का त्या? नाही, माझ्या ही पोरं जशी येईल तशी कर्तुदारीच गया. एक खोंड बी तेवढी ऐकायची आणि कालवडी ती राखायच्या. आणि कोण गरीब असलं तर त्याला फुकट देऊन टाकायची. मग अजूनही लेख देखून तसंच करतात. गाय ऐकली नाही, गाईचा सौदा केला नाही, दलालकी खाल्ली नाही. हा, आणि मग पेरणी करायला जायचं त्यावेळेस गाणी वगैरे म्हणायची का हो तुम्ही? अहो, सारखे गीताशी जमत नव्हतं अजिबात. ते आता गीत देखून राहील नाही. पहिलं मोठा असायचं आहे ना? हा, मोठं असायचं, भाड्यानं जायचो. मोठ चालवली का तुम्ही? हा, मोठ चालवली इथं हे पाडून. काय पद्धती मोठ जरा सांगा, कशी असायची मोठ वगैरे? काय दार जायचं नाही इथं याच हिरीवर. बैल मनानं मोठ भरली नॅट लागलं बैल मनानं जाय, आणि म्हटलं का मागं मनानं सारत होती. काय खोटं बोलणं नाही. कुठं मिरच्या करायच्या, कुठं थोडं ऊस कडवाळ करायचं. पहिलं काय तसलं काय दुसरं करणं ते माळवं ताळवं करायचं, आणि खपली आणि ज्वारीला पाणी द्यायचं. हीच म्हणजे हलकी दाणं. आणि ते पुन्हा पहिली बडवायलाही माणसं मिळत नव्हती, कुठे तरी बडवायची. 5 धरून बैलाची 5 धरायची आत, आणि ते ज्वारी करायची. कशी सुगी कशी असायची हो पहिली? आता काय पहिली सुगी किती जोरात करत होती. घरातले ते खळायचं मोडणी ही होतो, ज्वारी घराची तर आंघोळ विकून करत नव्हती. खळ्याला काय तर पुन्हा मळलं ज्वारी म्हणजे त्या वावडीवर उभा राहायचं. उपनायला एक माणूस पाट्या द्यायला आणि हातने आणायला. 4-5 माणसं असायची. आणि ती पहिले महारा असायची मारकीची शेतं म्हणून. पालव्या तोडायच्या, बी आणून द्यायचं, त्याला ते भिकणं द्यायचं पुन्हा. आणि ते महार एक आपला असाय प्रत्येक शेताला. हां, मग ती वाटून घ्यायची महार शेतं प्रत्येकाची. आणि ते बघा पालव्या तोडणं, बी तेवढं आणून देणं, सुगीचं थोटणा काढबा उचलायचा. त्याला काय ते बलुतेदार म्हणायची ना? हां, ती बलूतदार म्हणून. काय कोण कोण असं बलुत्यामध्ये? ती बलूत म्हणजे ती बलुती ही 12 बोलती झाली. ही मारकी म्हणजे ती शेती त्याने महाराजने का नाही, ही नंबर बाबा तुझ्याकडं, ती त्याने वाटून घेतल्या सगळ्या महाराणी. मग त्याचं ही खळं लागलं इथं. त्या महाराणी यायचं, खळं करायचं, आणि खळं करून पाणी शिपायचं, पुन्हा पेंड्या बांधायच्या, हे खळे सहज करायचे. त्यात ते पार उपनच तर ते महार राहायचं. आणि आपण असं दारात दाणं एवढं ओढून घ्यायचं, लुटून घ्यायचं नाही. ते त्याला द्यायचं दाणं कंस, ते खळ्याच्या पेंड्या लावलेल्या त्याच्यावर पडलेलं ते त्याला द्यायचं. आणि पुन्हा बेकणं शेवटला द्यायचं. बेकणं म्हणजे? बेकणं म्हणजे ते गोड निघालं का नाही, त्याला ती खळी झाल्यावर महार यायचे मिळून सगळेजण बेकणं मागायला. हां, आणि तुमच्यात लगीन हे जर असलं कोणाचं बी, सगळ्या महाराणी ते घर सारवायचं. पुन्हा ते चुना इंगूळ आणून ते घराची सारवणी करायच्या महाराणी. आणि ती लगीन होस्तोर बैलाच पाहुण्या तेवढी वैरण टाकायची, सगळी झटायची. होय. हां, कुठं दुसऱ्या कामाला जायचं नाही, काय नाही. ते सणावारात किंवा ते काय समारंभ असले का ते झटू लागायची का? घरची काम लागायचे, दळण नेऊन टाकायचं. पाहुण्याची बैल असली त्याची वैरण टाकायला हवायची, असलं करायचे. सगळी म्हणजे मिळून बाकी ही दिकून असायची माणसं. पण ते लगीन घरचं पार त्याची वरात निघोस तोर, पाहुणे पेटवोस तोर काय नाही बघा.
राहायचं. म्हणजे हळदी दिवशी यायचं, ते तांदूळ दुसऱ्या दिवशी 5 दिवस लग्न असायचे. मग कुस्त्या ही खेळायला जायचा नदीला ही. मग त्यांना त्या बदल्यात काय द्यायचं? हा, त्यांना त्या बदल्यात काय द्यायचं? काम केलं काय नाही, कसलं काय द्यायचं नाही काय नाही. त्यांना राबून फुकट राबून घ्यायचं. तसलं फुकटच होतं. का बरं? ते आता त्यांची ती मार्की पुन्हा यायची घ्यायला भिकणं मागायला सगळे मिळून. कधी सुगे पाक झाल्यावर, पाडवा झाल्यावर. म्हणजे किती महिन्यातनं, 6 महिन्यातनं, वर्षातनं किती कधी यायची ती? एकदाच वर्षातनं. होय. खळी झाली का सगळी मिळून मारा यायची. मग ज्याचं भिकणं आहे त्याला द्यायचं आणि ते आपण बसायचं डाला हे घालून. म्हणजे शिमगेच्या पाडव्याच्या अशा टायमाला ती यायची. बर. मग ती मला ती चेष्टा करायची, जास्त सव असायची. मग हिथं आता वस्ती गाठल्यावर हे तेव्हा काय पोरं नव्हती. नारळ असं ही पाण्याचा ते जार म्हणजे काय त्याला म्हणायचे, डेरण, रांजण. रांजण. ते रांजण असं ठेवलेलं. मग ती बाया बेकणं यायचे. मग ती संध्याकाळी सोंग हे आणायची. ती महाराज ती बेकणं मागायला यायची. आधी 15 दिवस ते खेळ असायचा. बर. ह्याचा सोंग आणायचा. होय. हां. पुन्हा मग ते मारणी का नाही हे जे हे आहे का नाही काय ते जायला ते एरडाचे फाटं. आणि त्या मारणी पुन्हा बघा आणायच्या. ह्याने काय तरी गीत त्याच्यावर गाव काय तर म्हणलं का त्या मारणी धपक घालाय त्याला. होय. पहिलं एरण्याच्या फाट्यानं. हा, त्या एरड्या फाट्यानं. आणि रोज संध्याकाळी असं देवळापाशी येऊन बसायचं. बर. हां. आणि त्या तराळानं हे काय करायचं, तराळानं रामोशाच आहे. त्यांनी भाकरी रोज संध्याकाळी मागायला जायचा. अर्धी भाकर वाढायची. मग कोणी कोरडवण हे दिलं. मग पहिल्या परताच तशा होत्या. आणि मग ते त्या ह्यानं देवापाशी आपलं का नाही गौऱ्याचं हे मांडायची हार. थंडी वाजायची कुठली पहिली कापड काय हातारा पांघरायचं तात्पुरतं. आता हे शर्ट असं पहिलं शिवलेलं शर्ट खिसा हातात शिवायचे. एक ती ही कुठली हो त्याला तमाशे वगैरे असायचे ना पहिले. लय तमाशा. ह्या आमच्यातली तर महाराज तमाशा करत होती. हे संगवाडी करत होती. तुमच्या तावशी महारापूरला नेलता तमाशा आमच्यातला. बर. दाण्यावर करत होती. कोण होतं तमाशाला? आठवत होती का ना त्यांची? कोण कोण होतं तमाशा करायला? तमाशा करायला काय त्या संगवाडीची इथल्या नाच्या भाऊ दोघं संपत्या मिळून. आणि ती तर ह्याच्यात मेथुड्यात माणसं रोज त्याला त्या नाच्याला रोज वडा चढ लागलेली. ह्यानं त्याला पाताळ आणून नेसवून असं करण्यात भिकायला लागली मेथुडीची माणसं. कसा असायचा हो तमाशा? काय टिंगली करायचा तमाशा असायचा किंवा गाणी म्हणायची. एखाद्या वेळेला ते तमाशातला ती वग म्हणायची चांगली करत होती. त्याच्यावर त्या तमाशावाल्याने नाचायचं. मग आम्ही जायचो. मग त्या वक्ताला बघा ही असलं असताना मग नका जाव ही काय घरची म्हणाय नाही ती. आणि मी गाडीत बैल भाडं घ्यायचं नाही. कोणाला यायचं तर देवळापुढं गाडी न्यायची. तलार म्हणायचं तमाशा बघा. हां. हे तर शिरशीला गोंदवाडला जायचं. हां. आणि काय नाही कुशाल बघा गाणी म्हणायची. बैल आपली ओळखीची असायची सगळे पै पाहुणे. त्याचं बैल नेऊन सोडायचं. 2 पेंड्या टाकायच्या. आणि काय नाही बघा गाणी म्हणायची. आणि गुंजीगावला मग ती घेतलं आमच्यातलं महाराज एक होतं ते सासरवाडी वाणीची तोडून आड्याला शिरशी देण्या महाराज बायकोशी. आणि त्याचं मेहून तमाशा करत होतं. आणि त्यांनी बाया आणल्या 2 कोल्हापूरनं. बर. ते बायाचा तमाशा म्हटल्यावर हे गुंजीगाव येड्याचं रोजच तमाशा असायचा. मग आम्ही काय नाही गाडी बैल घेऊन ही वाणी जी आहे का नाही 7-8-10 नंबर आहे त्याचं. ही वस्ती आता त्यांचंच आहे. आणि ते बाळावाणी मी आमची दोघांची जोडच असायची. तमाशा बघायला जावं कुठेही गेलं तर गाडी झोपून गावाजवळ गाडी न्यायची. कोणी तरी येतील नाही येतील त्याच्यामुळे गाडी झोपायची जायचं. आणि तमाशा झाला का अजून त्यातली माणसं झोपली नाही तर बैल इथे येत होती. एक ती पळत. तमाशा कधी चालू व्हायचा ती? हा, किती वाजता? सकाळी संध्याकाळी माणसं झोपायच्या टायमाला
सुरू करायचं. बर. हां पुन्हा गवळ देवळा पुढं असायचं का? हा देवळा पुढं गावापुढं देवळा पुढं असायचं. कुठं असं म्हणजे पटंगणात. मग ती पहिली बाया पोरं काय ती त्याचा विचार करत नव्हती आणि त्याला बंधन बी होती. बर. आणि पुन्हा मग आम्ही गुंजगावला गेलो तमाशा बघायला. बाया बघायला यायच्या का तमाशा? बाया बघायला म्हणजे काय गुंडगाव जी असते ती असायची ती ही करून, पण बाय चुकून बघायला नाही यायची नाही, चुकून दिसायची. का बरं येत नव्हती ती बघायला? आता ती काय बघा त्यांचं वागणंच तसं होतं, त्याचं काय येत नाही काय त्याचा विषयच नसायचा. म्हणजे घरची येऊ देत नाही का त्यांना? घरची येऊ देत नव्हती काय? घरची येऊ बी देत नव्हती आणि ते जायचा नाद बी नव्हता आणि बाया येत बी नव्हत्या. मग कुठली बी आकार मग त्या अलीगड निघाल्यावर त्या गुंजगावात तमाशा गावाच्या हे सांगा मला, तमाशा ज्यावेळेस चालू व्हायचा त्यावेळेस लोक बक्षीस वगैरे द्यायची का त्यांना? त्या टायमाला गोळाच व्हायची माणसं. हां तमाशा चालू करायला असा त्याचा नियम असा. माणसं आता जेवण खाणं झालं ना आपण झोपतोय अजून देखून तसं. त्या टायमाला ती सुरुवात त्याने आपलं मग त्यांचं काय असेल ते बाबा रंगभरणी करायची. एका देवळात मर्यायच्या नाहीतर कणशाचं एखाद्या ठिकाणी हे करायचं. आणि मग ते आम्ही तमाशा बघायला गेल्यावर ते बाया आणलेल्या तमाशा त्या वक्ताला का नाही लई गुंजगावची माणसं फेरावारीनं दिवस ठेवलेला. एक महिना तर आधी होता तमाशा. आणि पुन्हा मग एक दिवशी मग ती शिरशीची इथल्या महाराजाची सासरवाडी होती त्याच्याच मेहण्यात तमाशात दोघे भाऊ होती. मग त्यानं कोल्हापूरनं बाया आणल्या होत्या. काय एवढा तमाशा काय आवडायचा पहिला? अहो काय दुसरं ओव्या म्हणणं पुन्हा भजन म्हणणं भीजी गाणं म्हणणं माणसाला आवडायचं. बाया पोरं गावात आता दहिवडी जत्रा भरायचं गच भरतो ती आवड असायची जी हो गाणी म्हणण्याची ती. तर सगळं ही बाय गुंजगावात नाही आम्ही गेलो आणि ती म्हणली आता म्हणली तात्या म्हणली आज सुट्टी आहे म्हणली इथली काय कोण करणार ते. आणि खरंच नवना म्या तत्वज्ञान बाळानं आता बसवून नेलेलं तुम्ही चालत चाला म्हणलं. आणि ते तमाशा सगळा तुमचं सामान घ्या आणि पुन्हा आणि का आम्हाला सोडतो. आणि ती ओळखी जी आहे ना आणि ती महाराज म्हणली चला तुमच्या इथं जायचं. मग ती आम्ही आणला गाडीत घालून. मग ती बघायला आलेली तावशीची किंवा तनाळीची ही माणसं आता ममदावाला तमाशा आहे म्हणून बघायला आली. आम्ही आपलं गेलो गाडी देवळापाशी तमाशावाली सोडली होरल्या दारापासूनच खालतं आमचं शेत होतं म्हणजे गावकोसाला चिटकून. मग त्या हॉरलाला म्हणलं ते सरावनं हरलं होतं त्याला 2 टेंब कर म्हणलं. त्याला आणायला राखेल त्याला आणायला शेतपळला माणसं लावून दिली. आणि गाडी सोडून आलो तर बाप पाटील सोपान सुटक्या काठी घेऊन का पुढारी होतं ते गावातलं. बरं. पाण्याचा एक पुढारी आणि आमचं चुलतं एक. आणि ती आली न मला काही कोणाही भीती नाही बैल गाडी सोडली लगा म्हटलं बाळा गेला कुठं. मग दुसरी अशी म्हणायला हे ग बसा का झालं रे म्हणलं. का झालंय तर स्वपानदाजीन बाप पाटील आले म्हणले काट्यावरून दम दिलं. बाळा गेलं इकडं मसुट्याकडे गेलं बाळा पळून. आणि म्हटलं नाही करू दे नाही तर म्हणलं आम्ही मर्यादेकडे करू देऊ म्हणलं. असंच बोललो मी बरं का. ते ऐकते ते आधार काय काय ओळखू येते का काय. बाप पाटील का म्हणलं आता हे तुमच्यातलं गुराय वडिलाला आमच्यातलं काय ते आमच्या सोपान सुडक्यामुळे चुलत्याला. आणि आता काय हो का मर्यादेकडे करतो म्हणते तर करू द्या म्हणला. कशाला पुन्हा मग तुला आपण उद्या शेषेन देऊ. कशी पुन्हा गाडी बैल सोडून आलो तसं चांगल्या हे बैला पहिल्याच होत्या. आणि आलो सोडून वडील तर झोपला होता. मग तमाशा चालू झाला गाव सोडून का नाही इकडल्या बैला ते मारल्या मागे. आणि त्याच्या आईचा किडा रामोशीजीकडून लोक लई म्हणजे त्याला कुठला मर्यादा नसायचा. त्याचं सांगितल्यावर तर काय बोलायचं का अजून तशी वागते ती. आणि काय नाही ती दौलत दादा पहिली करत होती 4 आणे रुपया 8 आणे. तुम्ही दौलत दादा दिला का ती त्या बायला पैसे द्यायला आणि ते गाणं म्हणत यायची पदूर असा करून ते नाव घेऊन त्याचं तसं विचारून. आणि ती पुन्हा बघा अशी दौलत दादा 1-2 तास चालायचं. दौलत दादा म्हणजे दौलत दादा करा दौलत द्यायची त्या बायला. ते ज्याने पैसे दिले त्याला दौलत दादा म्हणायचं. हा तुम्ही पैसे दिलं दौलत दादा करायचा. 1 तासभर तेवढा खेळ असायचा ना बाकी माणसं करू देत नव्हती.
आणि ती पैशावरच तमासवाले होते. बर. आणि ते रामोशी होतं ह्याचं शेट दहिवडी हे देवळ्याचं सभा रामोशी. आणि त्यांनी बोलवून घेतली. तुम्हाला सांगतो त्याला त्या चोऱ्या केलेल्या काच्यानं गुंडाळलेला असं वन होतं. आणि ती कडू काय नाही तमाशात दौलत दादा झाल्या आता मना करत चोरता देवळे त्या रामशेने बोलवून घेतली तमाशात. मग आता इकडे तमाशा तर चालू आहे आणि घेतली त्या बायला खरंच उचलून आणलं. सभा रामशान नदीने बाय त्या आणली ह्या भोपाळ्याच्या त्या रानात काडवाळ होतं आणि नेली बाय. तमाशा मोडला आणि सगळी गावगाव गेली निघून. आणि मग आता कोण बघायचं पळवून नेली पळवूनच आणली इकडं तिकत्या रातचं. मग काय नाही बघा तर ते काठी मागून घेतली. मग शिवराम रामोशी काय होता गडी मग ती म्हणायलाच दोष होता. मग त्याच्याकडे गेलो रातचं तिकत्या ह्याच्या वाटेने. आणि माणसं गेलो त्याला बोलवून घेतला. ते असं झालंय म्हणलं त्याला काय करतोच म्हणलं. ती बाय आणली म्हणलं तमाशातली त्यानं सभा रामशात तुझ्या भावानं. लगेच ती बंदूक घेऊन वाण्या त्या ते मराठ्याची काय गंतड्याची त्याच्या वाड्याला राखण होतं ते रामोशी. त्याचं टाकली बंदूक. आम्ही दोघं आलो नदीने असं बघत आलो. मग काय ते नदीनं गावं ना काय ना सगळी तमासवादी गेली निघून. सगळी ही महारावी तमाशा त्या मर्यादा देवळात बसली सगळी. आणि ही महाराज मग काय त्याचे नातेवाईक होती तेवढी तिथं बसली बाकी फार जकडे गेली. आणि त्यातनं पुन्हा आलो आणि हेतनं येऊन ह्या वाड्या मळ्यात बघितली तरी नदीने कायच नाही. काय रामोशी त्या कडवाळात बघायला नाही त्याला ताटा हल्लेली दिसली नव्हता. ते बापाटला बुडकी आहे ना त्या लागून इकडं हायचे म्हणलं हायचे ती तुझी काठी दे म्हणलं आधी. आला का म्हणलं तू तुझ्या भावाला मारायला लागला माहिती ती बाय पिकळून मरेल म्हणलं. आणि ती पोरगी होती ती जावलं दादा आणायला जायची नवीन आणलेली कोल्हापूरनं. शांतीनं काय तर एक नाव होतं ते मी गुराई नाव ठेवली श्यामे. काय नाही लगेच काय नाही बघा तिला तेवढं हे म्हणलं शिवराम म्हणलं तू पाहावं मारायला तकडे मातीत घाल म्हणलं. ती पोरगी तेवढी माझजवळ आणून गेलो जसं त्या पोरी हाताला धरलं. आता जायचं कोणी ती बाबा तर सोडली. मग त्यानं ती मारतच होतं आवाज निघत होता. आम्ही नदीला उतरतो त्या भावाला पण ती कोई करत नव्हतं सभा रामोशी. इतकी ताकद त्याच्यावरती दरवड करायला सांभाळलेलाच होता तसा. काय नाही ती तकडे नेलं ना ती पोरगी आणली आपलं. मग आता वाटेने तमाशा बघायला आलेली देवळ्याची देवडीची माणसं यायची म्हणून नदीनं उतरलो खाली आणि त्या पोरला घेऊन गेलो महाराया पालवंत्याला. आणि पालवंत्याला गेलो आणि पालवंत्याला गेलो आणि त्यातनं वर गावात शिरलो. मग ती देवळाकडे गेली ती पोरगी लगेच गेलो पळत बैला सांगायचं पट सोडलं वडला जागा होईल म्हणून. आणि ते तक्रार त्या तमासवाल्याकडे गेलो तिकडून नाही सांगायला पट सोडून खाली का नाही खाली ठेवलं. आणि गाडी झोपली ना आवाज करता गाडी आणली इथं तमाशाला बरोबर बसा म्हणलं चाटणी. तर बाया तवा दळा देखून उठल्या नव्हत्या बघा नेऊन गुंजीगावला घालवलं सोडली तर त्या मारल्या त्या तमाशा बायला. तमाशा बाय नाही तमासवाल्या साहेब सगळ्याला नेऊन. मग आता मी आता आणलेली आहे ती बाळावाने गेलं डबऱ्या बोड्याचं कोणीकडे कोणच नाही ती त्यातनं नेऊन सोडली गाडी आणून. म्हणजे त्या बाय रामोशन जी बाय पळवून नेली तुम्ही ती सोडून आणून त्यांना परत त्या ते मर्यापाशी नेऊन तेव्हा जा म्हणला जातात आहे ती माणसं. ती बाय तकडे गेली आणि मी जाऊन का नाही असंच पांढरवरून जाऊन मारड्यातनं खालतं रान होतं त्याचं बैल बांधली होती. आणि कोपीत आमचं वडील झोपलं होतं. सगळ्या सोडल्या आता कसाच देऊ देईल म्हणून पुन्हा त्या सगळ्या खाली सोडल्या. हळूच गाडी झोपली आणि सगळी नेऊन सगळी गाडीत बसवली आणि गुंजीगावला नेऊन एकट्यानं सोडली. आणि मग ही वडिलाला कळलं डोळ्याला पाणी येतं लागा तमाशा बागवू नको सबू देवा त्यात बरं नाही. तवा बरं तमाशा बघडला नाही लावला. मला तुम्हाला बोलायचं पण आता काय जे काही निघालं असं काय बोलायचं आहे तुम्हाला असं वागायचं आणि मराठी मोळा पाळायचा म्हणजे
अंतकरणात पाळला आणि मी ठेवला आहे म्हणून आज पोथी पोराला देखून वाचतोय बिनशाळाचं. विचार करा, एवढ्या जिमनी मिळवल्या. परत मग तमाशा बघितलंच नाही का तुम्ही? अजिबात बघितला. हा हा, जत्रेत जायचं तमाशा बघायचं, पण बघायचं चुकून गेलोच नाही. हा वडलेली एवढाच बोलला होता आणि वडिलाच पण खरं होत होतं. देवासारखा होता, त्याला कुठल्याच पती पाळलेल्या त्या यशस्वीच होत होते. बरं मला हे सांग, पहिल्या काळात आता हे झालं तमाशाचा, हा हे झालं तमाशाचं झालं म्हणलं. आता हा, शिकारी वगैरे करायची हो लोक पहिले? शिकारी लई करायची, शिकारी करायची, चोऱ्या करायची, जनावरला औषध देऊन मारायची. हा, कोण करायचं हे असलं? हरिजन महाराज. हा हा, का बरं करायची अशी? खायलाच ते पहिलं लागायचं. हा ही मराठी तिकून आता काहीच खात नाही ती. हा हां, आता ह्या नदीनं मासे होतं, ह्याची सावेची कुळी यायची, मारापुरापतूर ते ढोवाय का नाही ते मारापूरचा बेंडा, हा ततोर जाऊन मासा आणायची. आणि माझा आजोळ बी असायचं, मी बी आंब्याला बघता शेरली केली मी खाया जायचो. हां, नुसतं मासकांडच खायचे. हां, कसलं कुठलं कुठलं मासा असायचं? ते काय आता ध्यानात राहतं. ती चंद्रभागेचं मासं वर यायचं नदीतनं पवत. धरायची कशी मासं मग? हा, कशी काय धरायची? गळ लावून धरायचं, काय जाळं टाकून धरायचं, काय धरण बांधायची नदीला, त्यात सोडायचं. आणि ती मासं खायचं म्हणजे काय, त्याला मरेच आहे काय? आणि पैसे कुठले द्यायला? आता एकात घेऊन खायला झालं बाया पोराने, तर ती कोळी आपली एकच जायची बघा. दाणं घ्यायचं शेर मापटं आणि त्याच्या मान्यानं मासं द्यायची. आणि बोकाड बकरी कापली तर ती कट ना बोलवता जाऊन जेवायची. हे मारापूर तर मराठी पण ताट जिंकून धुवायचं नाही तरी नवना. तू जेवून उठला बकऱ्या जेवण, ह्याच्या सुका मांडव्याच्या लग्नात 7 बकरी कापली. आम्ही तिकडे ह्याच्या इथं जाऊन जेवलो, मेनशिवा पाटील. त्याचा हात दिकून दिला ना आम्ही. 7 बोकडं कापली होती देवाला, आमच्या मावशीनं नवसाची. ही असलं आगोरे मारापूर. आणि काय नाही बघा, ती ताटं दिकून धुवाय नाही. तुम्ही जेवून उठला का ते लगेच ते हातातलं ताट घ्यायचं आणि मग तसंच बसायचं. मग ते हात धुवून पाणी देऊन मग तोवर जाऊन तुम्ही जेवला का मी गेलोच होतं. हे वागणं पहिलं. शिकार कशी करायची? कशा कशी करायची शिकार? शिकारी ती काय तर कुत्री असायची, ससं ही असली का नाही, ससं हरणं मारायची. हे असले शिकाऱ्या करायचे. हार नव्हती का पहिले? पहिले हरणं लई होती आपल्या याला. आणि मारापूरच्या त्या फारीटाच्या फारत कितीतरी मोठं फारीट आहे ना, त्यात सगळी जनावरं असायची मारापूरची खपायची. आणि शिवराम माने एक होता असं मान्याचा पैलवान, ते त्यांच्या आजोळचे कुठेही कुस्त्याला जाऊ द्या, नुसता दामडसपणा करायचा. हां, आणि भाड्यात नाही कोणी हे दिलं का कुशाला आवतं त्याच्या रानात पडलेले घेऊन यायची. मारापूर तसंच लय दांडगेचं. आणि त्या आबाजी पाटील म्हणून होतं ते तर का नाही रोज एक बकरं कापायचं बघा पैलवान असले कुस्त्या खेळायला. ममद्या म्हणून तुमच्या गावालाच राहायला होता. हा, वाळूचं पोतं असं घेऊन मारापूरच्या पालवणच्या पतूर या भेंड्या पतूर आणि माघारी पुन्हा जातो. ती माणूस देखून बघितला होता. हा, काय नाव त्यांचं? आता घेतलं होतं मोहम्मद पहिलवान. ममद्या. आणि ती बुका हे दिलेली बावकीत लग्नाला आम्ही गेलो, ती बघितलं. एक पोतं बघा नाही, पोतच गुडगा असं बसलं बाहेर होतं. वळून हे करायचं असं जायचं. कुस्त्या बघितल्या का त्यांच्या? मग हा, कुस्त्या बघितल्या का? आता काय त्या कुस्त्या बघितल्या, कशा कुस्त्या असाय ती का नाही विचार करू नका तुम्ही. हां, कुस्ती लोंपाट खेळलो मी. कुस्ती खेळायला पडलो तेव्हापासून कुस्ती सोडून दिली. होय? हां. किती वर्ष खेळला? काहीतरी 1 वर्ष 2 वर्ष लांब, पण लांब जायचं नाही. का बरं एवढं का लोक करायचे? एखाद्यानं हरवलं म्हणजे हार जीत होत असं खेळामध्ये. हार नारळ द्यायचा कुठं बक्षीस मग 4 आणि 8. नाही सोडली का कुस्ती तुम्ही? पडल्यावर पुन्हा करायचं नाही. का बरं? हां, मी पडलो. हां, नाही तर असं जोडीला धरायला आलं का तुम्हाला सांगतो, तुम्ही ते उजवा हात देताय, त्या उजव्या हातात धोलं ना असं इकडे जे घ्यायचं, टांगडीवर करायचं, पाडायचं, जायचं. हां, ते सगळं अंगाला झटायचं कोण नाही. तुम्हाला पाडलं म्हणून तुम्ही कुस्ती सोडून दिली? सोडून दिली कुस्ती. आता खेळायचं नाही. लक्ष्मण बोंग्या तसाच
मारती ज्याने त्याने. मग मारतीला आमच काय लवकर पाडायचं नाही, भोई धरली का ते दमन दमन ते बरोबर सोडावे. पण हे खरं आहे जे मी सांगतोय. हां, का बरं असं करायचं एवढे? मग पाडलं म्हणून काय झालं का? नाही पाडलं म्हणून झालं ते आपलं मनच होईना. हां, मग तुम्ही पुढच्या माणसाला पाडलं का त्यानं पण कसं सोडायची का? हां, ते आता त्याच्या दुसऱ्या आपल्या मनाची खेळ. ताकद बघा, आता गाडी पोतं एकटा असायचं, जाणं बोजा उचलायचा गाडीत पोत्यानं जाणं, एवढी ताकद होती. गोट्या उचलायच्या, माडगं करायचं, त्या माडग्यात संध्याकाळच्याला त्यात डाळ टाकायची किंवा काहीतरी टाकायचं खायचं. पण भरपूर खात होती हो. मला कवा 2 भाकरी कवा सरल्या नाही त्या एवढी. सकाळपारी भाकर खायची, त्याल चटणी काय असेल ती. किती टाइम खायचं जेवायचं? 3 टाइमची मात्र सवय होती प्रत्येकाला. मग एका टायमाला किती खायचं? ते आता बघा, ते भोक प्रमाण खायचं, भोक प्रमाण खायचं, सांगायचं 2 बी खायचे. आता ही गोंदात न्याहारी सगळं आला म्हणजे आता पोरगा आहे तुमच्या वयाचा जायचं वाण्याचा, ते 3-4 भाकरी आणायचा. हां, आणि तसंच ही आणायचं. माझी 2 दिकून मी भाकरी नेली तर 1.5 अर्धी भाकर पुन्हा बैला चालाय. म्हणजे ती खाणं जे काय खाणंच अर्बोज जास्त होतो लोकांना. 40 भाकरी खायची म्हणून पहिले पोळ्या खायची. पोळ्या खात असलेली, पुन्हा वकायचं का होईना. हां, तुम्ही बघितलंय असं कोणाला? हां, बघितलं तशी काय बघायला काय आता ती पंक्तीत काय बघितलेली पण काय देणार राहतं तिकडं. खायचे मथुर. होय, भंडारा करायचा तर नुसती खीर असायची, पितळ्या प्यायची. हां, गुळवणी कसली असायची खीर ती? हां, खीर कसली? खीर आपण खीर काय चांगली अगदी गोड करायची, गुळ टाकून खोबरं. कशी बनवणी पद्धत काय होती ती? बनवण्याची पट काय आदान ठेवायचं, आणि आदानं आलं का खीर दळून तर घ्यायची नाही, कुठून घ्यायची पहिली. काय दळायचं ते? काय असं दळलं? कुटायची म्हणजे ते वरला पाला, हे पाल जे आहे का नाही, काय असायचं पण ते? काय दळायचं? दळाई म्हणजे भरली का ते खीर व्हायची त्याची. काय काय दळायचं? ते गहू. कसलं गहू असायचं ते? गहू, शेत गहू, मळ गहू. हां, मळ गव्हाची खीर चांगली लागायची. होय, आणि शेत गव्हाची जी आहे ती जरा नरम लागायची. हां, आम्ही भंडारा हे केला का नाही, ते मळगहू एकीकडे करायचं, शेतगहू एकीकडं. तेव्हा मळ कवचितच होतं, शेतगहूच असायचं. मग त्याला ते जरा गूळ खोबरं भरपूर घालायचं आणि कायलीत घोटायचं. कायली असायच्या? हां, कायली. होय, हां, खीर करायला लग्नात. आणि त्या कायली कशा असायच्या की दंड्या आता हायच्या कायली, त्यात नुसतं आता पाणी भरते नाही, तेवढी खीर अर्धीच्या खाली जायची. आता गाव एवढा आमच्या असून 1.25 पोत्याचा नेम ठरवायचा. हां, वर्षातनं किती वेळा करायची ती? एकदा. होय. हां, पाडवा झाला का दुसऱ्या आमुष्या येते, त्या आमुष्याला पाडव्या दिवशीच बसून वर्गणी हे आमच्या गावाला शिवारात बाहेरली लोक लय यायची, म्हणजे बाहेरली शेतं आहे आमच्यात, मग ती वर्गण मागायला जायच्या देवाची. हां, पहिली लग्न कशी होती हो? आता लग्न काय ती 5 दिवस लग्नाचं नुसतं धमाकूळ असायचं राव. कशी लग्न व्हायचं आणि कसं 5 दिवस गेले कळायचं नाही. हां, सगळ्या लग्नामध्ये हां, काय काय असायचं? खायला काय उरलेल्या राहिलेल्या पोळ्या सगळ्या बायाने प्रत्येकाने बाबा, आता हे मालकानं यायचं, हे काटवट तवा सगळे घेऊन हे आता येतनं आमची सून तसं जायची. तेलाची वाटी आणि जे काय असेल ते फक्त ते मालच घ्यायचा आणि आपल्याला होईल ते करायचं. कसं लग्न कसं असायचं पण ते? हां, लग्न कसं असायचं? लग्न काय देतात ते टायमाला हळदी लावायच्या आणि पुन्हा हे असला दुसरा खेळच करत बघत राहायची. हां, स्वयंपाक बाया करायचं भाऊभावकीने पै पाहुण्याने. तेव्हा काय आचार्याने हे तसलं नाव नव्हतं. बाकी गड्याने भावकीतल्या गड्याने खीर करायची, भात करायचा, आणि बायाने तेवढी कणिक पाक हीच झाली पाहिजे, पोळ्या केल्याच पाहिजे तेवढ्या. खीर पोळीशी काय दुसरं नव्हतं. वराड कसं यायचं? वराड गाडीत यायचं वराड, अशी गाड्या वळण लावायचे, ते वाजवत पुन्हा आणायचं. कसली गाडी? बैलगाडी. झुले बिले घालून. मग जोपर्यंत आमच्या गावात होती वाण्याची रड्ड्याची 6 बैल, पण मोरल्या आघाडीला माझी बैल. हां, हां,
आणि हे वाजंत्री काय असायचं? वाजंत्री सनया सूर, मग त्यात ती गवळणी म्हणायची, ही गाणी तमाशातली म्हणायची, हरिजनचीच वाजंत्री असायची. हां, काय काय असायची गाणी, काय काय म्हणायची ती गाणी? ही आता जी काय भजनातल्या गवळणी अभंग म्हणलेली ही गाणी म्हणायची त्या ह्याच्यात सनईत. हां, मग त्याच्यावर काय एखादं ती टाळवाला जेव्हा जांजरीवाला असतो त्या पाऊंडावर नाचायचं. मग पुन्हा काय लग्नात पुन्हा काय टिपरी खेळायला झाली तर मग आम्ही हलगी केलेली होती. मी स्वतःच बोकाड का नाही मेंढक्याकडून घेऊन हलगी केलेली होती. मग ती हलगी टिपरी लेझिम ती मोहर खेळायचं. हलगी कोणी केली ती म्हणलं? हलगी मी केली ती. हो. कसली, कशी केली ती? त्या वरला कोण हलगी करून आणली होती. हे त्या लांडग्यानं शिळी खाल्ली, त्याचे कातडे नेऊन का नाही इकलं नाही काय नाही, हलगीच दे करून म्हण. मग ती हगली आतापर्यंत होती का नाही, तुम्ही याला गणपतीला इथे करायचे तोपर्यंत. आणि बैल खोंड ही तर मेक रवायची, हलगी त्या हनुमाला वाजायला डाकट्या आणि त्याच्यावर बैल नाचवायची. तुम्ही वाजवत होता हलगी? हा, तुम्ही? मी वाजवत नव्हतं, मला येतच नव्हती हलगी. शिव आपली कस तर वाजवायची. आणि मग ती काय टिपऱ्या लेझिम पण असायचं? लेझिम बी असायचं. कोण लेझिम खेळायची, ज्या ठिकाणच्या लोकांनी लेझिम खेळायचं सवय, आणि आमच्यात लेझिम बी होतं आणि टिपरी बी खेळायची. हा, कसा चालायचा खेळ? ती पाहुणे धरून खेळायचं. त्याची वया म्हणते ती का नाही, आता ते नाचून आपण कड्याडा धरतो का नाही हलगीवाले वाजवतीमध्ये, ते तसा कडेवाडा घेऊन त्या लेझमावर नाचायचं पाऊंडावर उड्या मारून. लग्नात वरात असायची? आता कशी वरात असायची? वरात आता एवढं गाव आमचं बारकं एवढं असून उजळायचं ते नाचायचं संपायचं. आणि तवा ती माझी बैल जी ती वराडाच आहे, ती घोडोबाईला आवाजी अशी नाचायला लागली का नाही, सगळ्याचा खेळ झाला पाहिजे. आणि काय बा ती वराडकरी बी खेळणारा आणायची बोलून. हां, आणि ती असं खेळायचं तसं. मग कोणाला खेळायचं तुझं खेळ होस तर थांबायचं, पुन्हा मोहऱ्या चौकात पुन्हा राहिलेला खेळ बघा. म्हणजे लोक आता जशी नाचायची तशी नाचायची पण का पहिले? नाचायची. कशावर नाचायची? त्या चालीवर नाचायची, हलगी वाजवून ते त्या चालीवर टिपरं वाजवून खेळायचं टांगड्यात नाचं. हां, पुन्हा भजन ही लेझिम खेळायचं तर ते असं ते तेवढ्यात गरका हाणून बस. पोरी बाया नाचायच्या का? हा, बाया पोरी अजिबात नाव. त्यांना काय बरं नाचू देत नव्हता? ती परताच नव्हती. हो, आता कशी काय नव्हती? तिचं नावच नाही. हो, कोण म्हणायला नाही का बाया पुरी आम्हाला पण नाचायचं नाचू द्या असं म्हणायला नाही कोण? काय तरी सांगताय तुम्ही, त्याला नाव देखून बाया काढत नव्हत्या. का बरं? हा, आता काय बाय सोसत नव्हतं एखाद्यानं असे मायासारख्यानं सवय दिली, एखाद्या बायला लाडताना म्हणलं ती बाया शिव्या घेतो तुम्ही, आपलं चुकलंय लागा त्याने, असे वाघ होते. हो, ती इशे नसायचा. दारा लावून कुशाल झोपायची, महारा पोराय देखून अशी परता होती पहिले. काय 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 नाही, महाराज देखून आता आपण म्हणतो का नाही, महारा मांग म्हणजे कशाची यायची, तर त्यांची देखून ती बाया पाळत होत्या. होय, घराबाहेर निघाय चुकून नाही. नाव नाही. कडक कायदा होता? हा, एवढा कडक कायदा कसं काय होता? अहो, ती कायदाच नव्हता तसला. कायदा म्हणजे ती आपल्या आपणच सांगावं लागत नव्हतं. एखादं उलटपण्यात मार हाणून भांडणं झाली, उपारची बोलली पोरगी तर त्याच्या आईबापाला येऊन आपल्यासारख्याने सांगायचं, तुझी लेक आहे तू नीट सांग तिला. हां, माघारी बोलाय नाही. हां, माघारी बोलाय नाही, रीतीनंच वागायचं. हां, घरच्याने सोन म्हणून सांभाळायचं तर आपल्या लेकीसारखंच सांभाळायचं. सासूनं जात लावायचा नाही, काम करून घ्यायचं, खायला सांभाळायचं.